आता आपल्याला बघायचं आहे हा नंबर सिस्टम चॅप्टरमधला किती आहे पार्ट. हा पार्ट किती आहे? पार्ट 4 आहे. पार्ट काय आहे? पार्ट 4 आहे बरोबर, न्यू सिलेबसमधला. ठीक आहे. जर आपण प्रॅक्टिस सेटला स्टार्ट करणार आहे, एक्सरसाइज डायरेक्ट. ठीक आहे. पण तुम्हाला सांगायचे 2 कन्सेप्ट मला. पहिली कन्सेप्ट कोणती आहे? टर्मिनेटिंग डेसिमल. कोणती डेसिमल? टर्मिनेटिंग. टर्मिनेटिंग डेसिमल म्हणजे काय असतं सांगतो मी. टर्मिनेटिंग डेसिमल म्हणजे काय आहे? नंबर रिपीट होत नाही. काय? नंबर रिपीट होत नाही. ठीक आहे. आणि नॉन टर्मिनेटिंग. काय? नॉन टर्मिनेटिंग मध्ये काय होतं? रिपीट होतो. टर्मिनेटिंग मध्ये नंबर रिपीट होत नाही. नॉन टर्मिनेटिंग मध्ये कुठलाही नंबर रिपीट होतो. ठीक आहे. पहिला क्वेश्चन घेऊया त्याचा आता. क्वेश्चन तर समजून घेऊ आपण. ठीक आहे. आता पहिला क्वेश्चन काय आहे? राईट द फॉलोइंग डेसिमल फॉर्म अँड स्टेट द टाईप ऑफ डेसिमल एक्सपान्शन. ठीक आहे. आता पहिला क्वेश्चन घेऊ आपण. 36 अपॉन काय 100 आहे. समजा असा एक नंबर आहे, असे डिव्हिजन दिले तुम्हाला. ठीक आहे. मग तुम्हाला डिवाइड करायचं आहे. आता हे डिवाइड कसं करायचं तुम्हाला सांगतो मी, काही जर येत नसेल तर. 36 अपॉन 100 तर डिवाइड कसं आहे म्हणजे आम्ही इथं करून दाखवतो. 36 अपॉन किती येईल? 0 किती? 2 आहे बरोबर. मग त्या 10च्या पॉवरमध्ये यायची. इथं काय घ्यायचं? 10 घ्यायचं आणि 10च्या पॉवरमध्ये घ्यायचं 2 घ्यायचा. किती घेतला? +2 घेतला आम्ही. ठीक आहे. ठीक आहे. असंही करू शकता किंवा 2 आहे. 2 शक्यता करून दाखवतो दोन्ही मी. 36 अपॉन 100 बरोबर. डिव्हिजन केलं उत्तर किती झालं? उत्तर किती? डिव्हिजन केलं 0.36. ही डिव्हिजन काही जणांना येत नसेल बहुतेक करून दाखवला असं वाटते. करून दाखवतो. ठीक आहे. 36 अपॉन 100 डिव्हिजन करायचे बरोबर. 36 ला अपॉन 100 ला आपण काय लिहू शकतो? 10च्या पॉवरमध्ये 2 लिहू शकतो. 0 किती? 2 ना. म्हणजे 10च्या पॉवरमध्ये लिहू शकतो आपण. ठीक आहे. आता काय करायचं? हा 10 किती? 2 आहे ना. 2 वरती गेल्यावर काय? इथं कसं आहे? प्लस आहे. वरती काय होतं? मायनस. 36 इंटू 10 किती होऊन जाईल? -2 बरोबर का? हा +2 आहे ना. वरती गेला काय होऊन जाईल? -2 होऊन जाईल बरोबर. 10च्या पॉवरमध्ये. आता काय करायचं? पॉईंट कुठे असतो? पॉईंट इथं असतो बरोबर. आता हा 10च्या पॉवर बरोबर -2 बरोबर. आता जर हा आपण जी डिजिट आहे ना, ही पुढे जर घेतली तर काय होतील? प्लस होतील. मागे घेतली तर आता मायनस होईल बरोबर. पुढे घ्यायचं म्हणजे कसं करायचं? इथं काय ते -2 आहे ना. इथं किती आहे? +2 आहे. +2 आला काय कॅन्सल होऊन जाईल बरोबर. पॉईंट कुठे इथे ना? 1 आणि 2 म्हणजे पॉईंट कुठे आला? इथे आला बरोबर. उत्तर किती आलं? 0.36. इथे किती आला? +2. हे काय होऊन जाईल? कॅन्सल होऊन जाईल. किती उत्तर आलं? 0.36. ठीक आहे. याला कोणता फॉर्म म्हणतात? टर्मिनेटिंग फॉर्म म्हणतात. टर्मिनेटिंग म्हणजे काय? नंबर रिपीट होत आहे का इथं? 0.36च्या पुढे काही नंबर येत आहे का? परत 36 वगैरे येत आहे का? नाही. इथे रिपीट होत आहे का? नाही. म्हणजे हा कोणता फॉर्म आहे? टर्मिनेटिंग डेसिमल. ठीक आहे. पुढचा होता. आता आहे 1/11. काय 1/11? जर तुम्ही डिवाइड केलं, डिवाइडच करणार काही ऑप्शन नाही. उत्तर किती येणार? 0.09090 असे उत्तर येत आहे बरोबर. म्हणजे काय रिपीट होत आहे याच्यामध्ये पहा 909090 रिपीट होतंय बरोबर. मग हा कोणता टाईप आहे? नॉन टर्मिनेटिंग रिकरिंग डेसिमल आहे. नॉन टर्मिनेटिंग म्हणजे काय? याच्यामध्ये रिपीट होतं. ठीक आहे. एक क्वेश्चन आहे 41/8. काय? 41/8. आता त्याला इम्प्रॉपर फ्रॅक्शनमध्ये आणावं लागेल. फ्रॅक्शनमध्ये कसं सॉल्व्ह करायचं सांगतो मी. ठीक आहे आता. ठीक आहे. 4 × 8 करायचं. 4 × 8 + 1 अपॉन काय करायचं? 8 करायचं. ठीक आहे. कसं करायचं? 4 × 8 म्हणजे कसं? 4 इंटू समजा असं 1/8 आहे ना, किंवा इथे काय करायचं? 4 + 1 सॉरी 4 × बरोबर. हे असं द्यायचं. कसं द्यायचं? 4 + 1/8 लिहायचं. ठीक आहे. मग 8 × 4 लिहायचं इथं. काय? 8 × 4 म्हणजे 4 × 8. 4 × 8 बरोबर. आणि प्लस किती? 1 येईल बरोबर. अपॉन किती? 8 बरोबर. 4 × 8 किती? 8 चौक 32 + 1/8 बरोबर. मग किती येईल? 33/8 झालं. नेक्स्ट क्वेश्चन. आणि तो डेसिमल टाईप कोणता आहे? जी 33 8ला काय द्यायचं? डिवाइड करायचं आहे. डिवाइड केल्यावर उत्तर किती? 4.125 येते. म्हणजे हा कोणता? टर्मिनेटिंग रिपीट होत आहे याच्यामध्ये? रिपीट होत नाहीये. ठीक आहे. पुढे 3/13. आता 3/13 जर डिवाइड केलं उत्तर कसं येतं? 2307 बरोबर. पुढे काय येतंय? परत बघा 23076 ने रिपीट होते. रिपीट म्हणजे काय होतंय? हा नॉन टर्मिनेटिंग टाईप आहे. कोणता आहे? नॉन टर्मिनेटिंग. ठीक आहे. कोणता टाईप आहे? नॉन टर्मिनेटिंग रिकरिंग म्हणजे काय? रिपीट होते याच्यामध्ये बरोबर. आता नेक्स्ट क्वेश्चन परत काय आहे?
2/11 डिवाइड करा, डायरेक्ट डिवाइड करायचं. ठीक आहे, डिवाइड डायरेक्ट बरोबर. डिव्हिजन प्रत्येकाचे ते 2/11 0. डिव्हिजन उत्तर किती 0.188188 रिपीट होतंय म्हणजे हा कोणता आहे नॉन टर्मिनेटिंग आहे. रिपीट होतोय बरोबर. इथे पण तेच आहे. हा तुम्ही सॉल्व्ह करा. ठीक आहे क्वेश्चन आता. ठीक आहे. क्वेश्चन नंबर 2 काय यू नो दॅट 1/7 जर हे असेल ठीक आहे. प्रेडिक्ट द डेसिमल एक्सपान्शन ऑफ म्हणजे काय डेसिमल एक्सपान्शन ओळखायचं म्हणजे 1/, मध्ये ओळखायचं. आता समजा पहिला नंबर किती आहे त्यांच्यामध्ये काय आहे समजा जर 1/7 किती उत्तर 0.14 काय बरोबर काय 2857 बरोबर का. बाकीच्यांचे एक्सपान्शन उत्तर किती येईल. मग काय रिपीट्स इन अ सायकल मग हे प्रत्येकाला सॉल्व्ह करायचं. ठीक आहे रिपीट करण्यापेक्षा तुम्ही काय करायचं प्रत्येकाला सॉल्व्ह करायचं. आणि टाईप कोणता येतो नॉन टर्मिनेटिंग रिकरंट डेसिमल. क्वेश्चन नंबर 3 एक्सप्लेन द फॉलोइंग इन द फॉर्म ऑफ P/Q. आता P/Qच्या फॉर्ममध्ये आणायची. कसं आणायचं ठीक आहे सांगतो. इथे काय दिलंय 0.6 आहे आणि काय बार आहे. 6च्या वर काय बार याला बार म्हणतात. ठीक आहे लक्षात ठेवा. म्हणजे काय आपला नंबर काय दिला आता बार म्हणजे काय रिपीट होतो हा नंबर टोटल काय होतंय रिपीट होतंय. याच्यावरती हे काय रिपीट होतंय याचा अर्थ एक्स इक्वल टू किती मग 0.66. 66 कसं काय आलं मी सांगतो. 3 4 किती वस्तू नंबर लिहा ठीक आहे. याचा अर्थ काय असतो याचा अर्थ असतो तो नंबर रिपीट होतोय काय होतोय नंबर रिपीट होतोय बरोबर. मग काय करायचं दोन्ही बाजूने काय करायचं 10 ने मल्टिप्लाय करा. मल्टिप्लाय बाय मल्टिप्लाय बाय 10 मल्टिप्लाय करायचं. काय करायचं 10 ने मल्टिप्लाय इन 10 इंटू एक्स 10x इथे 10 ने मल्टिप्लाय करायचं काय उत्तर 10 ने मल्टिप्लाय केलं पॉईंट कॅन्सल होऊन जाईल बरोबर. उत्तर काय 6.66 बरोबर. इथे काय होतं पॉईंट कॅन्सल होऊन जाईल बरोबर. आता काय 10x इक्वल टू 10x बरोबर. सबट्रॅक्ट 10x मायनस 6 इक्वल टू 6 आणि 10x मायनस 6 इक्वल टू 9x इक्वल टू 6 असं. एक मिनिट या क्वेश्चन मध्ये काहीतरी प्रॉब्लेम आहे थिंक सर. पण इथं पीपीटी ठीक आहे क्वेश्चन मार्क करून ठेवूया बेटा. ते क्वेश्चन मार्क करून ठेवा ठीक आहे. सेम प्रत्येकाला मायनस करायचं बरोबर. इथपर्यंत बरोबर बरोबर प्रत्येकाचं मायनस करायचंय. इथं काय करायचंय आता इथे काय करायचंय आता प्रत्येकातून एक्स मायनस करायचंय. 10x इक्वल टू काय 6.66 बरोबर का. सबट्रॅक्ट करायचंय आता. सबट्रॅक्ट कसं करायचं इथं मायनस एक्स लावायचंय मनाने घ्यायचं ठीक आहे. काय मनाने घ्यायचंय मनाने ठीक आहे. मायनस एक्स 10x मायनस एक्स घ्यायचं मनाने घ्यायचं ठीक आहे. ऍडजस्ट केलाय तो इक्वल टू 6 घ्यायचा आहे. 6.66 बरोबर रिपीट होतो हा नंबर बरोबर. मग फक्त काय घ्यायचा 6 घ्यायचा बाकी नाही घ्यायची ठीक आहे. 10x मायनस 6 9x इक्वल टू किती 6 बरोबर. मग x इक्वल टू काय होऊन जाईल 6/9 3 2 जा 3 3 जा x इक्वल टू 2/3 2/3 ला डिवाइड करायचं. देअरफॉर उत्तर किती 2/3 उत्तर आहे बरोबर. नेक्स्ट क्वेश्चन आता हा सॉल्व्ह करू आपण. 0.47 चा काय बार आहे बरोबर. इथं काय बार आहे बरोबर. आता 12 म्हणजे काय तो नंबर रिपीट होतोय परत परत काय होतंय रिपीट होतोय परत परत तो नंबर येतोय. लेट एक्स इक्वल टू काय नंबर येईल आता 0.4747 बरोबर. परत काय करायचं आता मगाशी नंबर किती होते मगाशी नंबर फक्त एकच होता किती होता 0 किती होता एकच होता. मग आपण किती मल्टिप्लाय केलं 10 ने. आता इथे 0 किती बघू आता आता इथे किती घर आहे एकूण आधी फक्त एकच घर होतं. आधी इथे एक घर दुसरं घर 2 घर आहे म्हणजे किती मल्टिप्लाय करायचं 100 ने ठीक आहे. मल्टिप्लाय बाय 100 2 घर येतात एकच घर आहे फक्त 100x इक्वल टू 0.100x इक्वल टू बरोबर. पॉईंट कॅन्सल होऊन जाईल काय होऊन जाईल पॉईंट काय होऊन जाईल कॅन्सल होऊन जाईल. मल्टिप्लाय बाय 100x इक्वल टू 47.47 ठीक आहे 47 ठीक आहे. मग आता काय करायचं मग फक्त हा नंबर घ्यायचा कारण हा नंबर रिपीट होतोय फक्त बरोबर. 100x मायनस एक्स इक्वल टू 47 इथून काय करायचं एक्स मायनस करायचं काय करायचं एक्स मायनस करायचा आणि हा दरवेळेस मायनस करायचा काय करायचं दरवेळेस मायनस करायचं. एक्स इक्वल टू किती आहे मग आता 100x मायनस एक्स म्हणजे 99x इक्वल टू 47 बरोबर. एक्स इक्वल टू 47/99 ठीक आहे.
हा क्वेश्चन बी सेमच करायचं बघा माझ्या 6. मी जी PDF आहे ही PDF देणार आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये. पुढं डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये PDF देतो, ठीक आहे. त्याच्यात खूप सारे प्रॅक्टिस क्वेश्चन MCQ तुम्ही सॉल्व्ह करायचे सगळं, ठीक आहे. आता क्वेश्चन नंबर 4. एक्सप्रेस 0.999 इन द फॉर्म ऑफ P अपॉन Q. ठीक आहे. तर 0.999 इन द फॉर्म ऑफ P अपॉन Q घ्यायचं आहे. इन द फॉर्म ऑफ P अपॉन Q कसा घ्यायचा आता? परत तेच सगळ्यात परत तेच सॉल्व्ह करायचं. x इक्वल टू किती 0.99999 बरोबर. पुढे कसं सॉल्व्ह करायचं आता? किती करायचं बघा, 1 2 3 4 म्हणजे किती मल्टिप्लाय करायला लागतं आता? मल्टिप्लाय किती करायला लागतं आता? 10 ने करायला नाही बरोबर. मल्टिप्लाय बाय 10. 10x इक्वल टू किती काय म्हणते, पॉईंट कॅन्सल होऊन जाईल बरोबर. 9.9 होऊन जाईल बरोबर ना. बरोबर. इथं परत 10x मायनस परत मायनस एक्स करायचा, हा मनानेच घ्यायचा असेल, ठीक आहे. इक्वल टू किती 9. 10x मायनस 6 9x इक्वल टू 9. x इक्वल टू किती उत्तर 1 झालं. आता क्वेश्चन नंबर काय 5 बरोबर का. फाइंड द मॅक्सिमम नंबर ऑफ डिजिट्स इन द रिपीटिंग ब्लॉक इन डेसिमल एक्सपान्शन ऑफ 1/17. The decimal expansion of 1/17 is non-terminating recurring and the repeating block contains 16 digits. Therefore, maximum number of digits in the repeating block is 16. हा क्वेश्चन मी तुम्हाला होमवर्क देणार आहे, ठीक आहे. त्याचा आन्सर पण लिहिलं म्हणून सॉल्व्ह करत नाही हा क्वेश्चन. सोपा क्वेश्चन एकदम. हा पण क्वेश्चन एक थिअरी क्वेश्चन आहे. आम्ही तुम्हाला काय नाही होमवर्क देणार. ह्या टाईपचे क्वेश्चन एवढे विचारत नाही एक्झाम, ठीक आहे. राईट दिस नंबर्स whose decimal expansion are non-terminating recurring. Such numbers are irrational numbers. Example: √2 √3 पाय, ठीक आहे. जी कोणती 3 नंबर लिहायचे तर नॉन टर्मिनेटिंग पाहिजे आणि ते काय म्हणजे इरॅशनल पाहिजे. म्हणजे √2 √3 इथं पाय उत्तर पण लिहायचं, ठीक आहे. फाइंड द इरॅशनल नंबर्स बिटवीन 5/7 and 9/11. इथं आन्सर लिहिले मी या क्वेश्चनचं, ठीक आहे.